हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA इको 218 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे। तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती, आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर अर्थशास्त्रामध्ये आता हा लेसन आहे, भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील बाजार यंत्रणा आणि खुल्या बाजार अर्थव्यवस्थेच्या समर्थनार्थ विविध मुद्दे व सद्यस्थिती। याच्यावरून आपण IMP टॉपिक्स बघू, जो की प्रश्न येऊ शकतो पेपरला। पेपर कोरा ठेवायचा आणि हिमानाच्या भाषेत आपल्याला उत्तर लिहायचे आहे। लेसन मधलं कोणतेही येऊ शकतं, त्याच्यामुळे आपण सर्वच मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी तुम्हाला हा टॉपिक्स वाचून दाखवते, तुम्ही मनाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे। भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील पूर्ण स्पर्धा। ॲडम स्मिथने भांडवलदारी बाजारपेठेत पूर्ण स्पर्धेला जास्तीत जास्त महत्त्व दिलेले आहे। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे आपणास समजून घ्यावे लागेल। पूर्ण स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत अनेक ग्राहक व अनेक विक्रेते असतात। अशा बाजारपेठेत समान गुण, चव, रंग, रूप असलेल्या अनेक वस्तू विकल्या जात असतात। या वस्तूंना एक जिन्सी वस्तू असे म्हणतात। अशा बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेते यांच्यात किंमत ठरवताना घासाघीस होत असते। या बाजारपेठेत उत्पादक विक्रेते यांना मिळणारा नफा पर्याप्त अथवा वाजवी स्वरूपाचा असतो, कारण स्पर्धायुक्त बाजारपेठेत ग्राहक व विक्रेते यांचे समान वर्चस्व प्राबल्य असते। उदाहरणार्थ, स्पर्धायुक्त बाजारपेठ जेथे असेल त्या ठिकाणी एकाच प्रकारचे कापड, गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्ये, या उपभोग्य वस्तू, वाहनाचे सुटे भाग अशा औद्योगिक वस्तू, तसेच शेती उत्पादनाची साधने ह्या गोष्टी अनेक विक्रेत्याकडे आडत बाजार, दाणे बाजार येथे विकले जातात। अशा वस्तूच्या किमती काही विक्रेते वाढवतील तेव्हा ग्राहक त्या किमतीपेक्षा कमी किंमत असणाऱ्या विक्रेत्याकडे खरेदी करतील। ज्या विक्रेत्यांनी सर्वसाधारण किमतीपेक्षा अधिक किमती आकारल्या असतील त्यांच्या विक्री प्रमाणावर परिणाम होतो। हा परिणाम मालाचा उठाव कमी होण्याकडे असतो। कदाचित दीर्घकाळापर्यंत कमी विक्री झाली तर त्याला तोटा होईल। म्हणून स्पर्धायुक्त बाजारपेठेत अनेक विक्रेते असल्याने वस्तूची किंमत समान ठेवण्याचा प्रयत्न ग्राहकांच्या चौकसपणामुळे होत असतो। अशा बाजारपेठेत ग्राहक विक्रेते यांच्यातील ताणतणावामुळे किंमत संतुलन होऊन समतोल प्रस्थापित होत असतो। म्हणजे स्पर्धायुक्त बाजारपेठेत विक्रेत्यांना अवास्तव किंमत आकारता येत नाही। सारांशाने पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ की ज्यात अनेक ग्राहक व अनेक विक्रेते असतात। दोन साधर्म्य असणाऱ्या सारख्याच वस्तू अनेक विक्रेते विकतात। 3 ग्राहक व विक्रेते यांना बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान असते। ग्राहक व विक्रेते सारखेच चौकस व सतर्क असतात। 4 समतोल किंमत प्रस्थापित होते। 5 या किमतीत पर्याप्त नफा होत असतो। 6 ग्राहक व विक्रेते यांचा परस्पर विरोधी स्वार्थ असल्याने दोन्ही पक्षाची ताकद स्पर्धामुक्त शक्तीने ग्राह्य किंमत अशा बाजारपेठेत प्रस्थापित होते। इथे जो उत्तर संपलंय टॉपिक्सचं, पुढचं टॉपिक्स बघू। त्याच लेसनमध्ये दुसऱ्या पेजवरचं अदृश्य हात, हा प्रश्न बरेच वेळेस पेपरमध्ये आलेला आहे, हा IMP। तर बघा, अदृश्य हात याच्यावर जसं विचारलं, अदृश्य हात याच्यावरती व्याख्या स्पष्ट करा किंवा संकल्पना हे स्पष्ट करायच्यावरती ह्या टॉपिक्सवरती तुम्ही असं उत्तर लिहू शकता की उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांची स्वार्थी प्रवृत्ती। समाजात काही व्यक्ती किंवा संस्था या उत्पादन करणारे कारखानदार असतात किंवा वस्तूची विक्री करणारे विक्रेते असतात। बऱ्याच वेळा उत्पादक आणि विक्रेते एकच असतात। आपण त्यांचा समावेश उत्पादक, विक्रेते ह्या एकाच वर्गात करूया। समाजातील सर्व व्यक्ती आणि संस्था ग्राहक असतातच, कारण किर्लोस्करांसारखे कारखानदार, उत्पादक सुद्धा खरेदीसाठी बाजारात ग्राहक म्हणून जातातच। आपण उत्पादक, विक्रेता आणि ग्राहक हे 2 वर्ग लक्षात घेतले। दोन्ही वर्गातील व्यक्ती कमालीच्या स्वार्थी असतात। या सर्व व्यक्ती आपले जास्तीत जास्त हित कसे साध्य होईल असाच प्रयत्न करतात। स्वहिताची जपणूक करणे महत्त्वाचे असते।
कमीत कमी किमतीला वस्तू खरेदी केल्याने जास्तीत जास्त समाधान ग्राहकाला मिळते. जास्त किंमत दिल्यास त्याच्या समाधानाची हानी होते. उत्पादक विक्रेताही स्वतःच्या हिताचा विचार करतो. जास्तीत जास्त नफा मिळवणे हेच त्याच्या हिताचे असते. जास्तीत जास्त किंमत आकारून तो नफ्याचे प्रमाण वाढवतो. कमी किमतीला विक्री केल्यास त्याचा नफा घटतो. याप्रमाणे ग्राहक आणि उत्पादक विक्रेता यांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात. अदृश्य हातामुळे दोघांचे हितसंबंध सांभाळले जातात व बाजार व्यवस्था सुरळीत चालते असे सांगितले जाते. इथे आपण थांबू. पुढचे प्रश्न पुढचे टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.